आज मी तुमच्यासोबत मटर आणि ब्रेड पासून तयार होणारे रोल शेअर करणार आहे। ही रेसिपी मुलांना तर खूप आवडते आणि मुलांसोबत मोठे माणसं देखील आवडीने खातात। एकच नंबर असे रोल बनवून तयार होतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया। इथं पॅन मध्ये मी 2-3 चमचे तेल गरम करून थोडेसे जिरे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 2-4 हिरव्या मिरच्या आणि मध्यम आकाराचे 2 कांदे लांबसर कट करून घातलेले आहेत। आता ह्या सर्व जिन्नस हलक्या भाजून झाल्या की इथं 2 वाटी म्हणजे मापात म्हणलं तर पावशेर मटर असतील, सोललेले पावशेर मटर इथं मी टाकून घेतलेले आहेत। आणि आता छान 2-3 मिनिट आपल्याला लो टू मिडियम गॅसवर मटर परतून घ्यायचेत। मटर इतके परतायचे की ज्यातला कच्चेपणा निघून जायला हवा एवढे मटर परतून घ्यायचेत। सोबत आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे। म्हणजे इथं लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलं ना तर मटरला चोही बाजूनी लागतं आणि जी रेसिपी बनवणार आहोत ती थोडी टेस्टी बनते। तर तुम्ही पाहू शकतात मस्त असे आपले इथं मटर फ्राय झालेले आहेत। आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि हलके थंडे करून घेऊयात। आणि इथं मी हे मटर ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता ह्या मटरची वाफ वगैरे जाऊन द्यायची आणि हलके थंडे मटर करून घ्यायचे। मटर हलके थंडे झाले की मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे। मिक्सरच्या जारमध्ये मटर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। नंतर आता याच्यात हे मिक्सरच्या भांड्यामधलं मटरचं सर्व बॅटर काढून घ्यायचं। आणि तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे मटर एकदम फाईन मी इथं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला ब्रेड खुसकारून घ्यायचेत, म्हणजे हाताने चुरून घ्यायचेत। आता इथं पूर्ण मी 20 ब्रेड असतील, 20 ब्रेडचा पॅकेट घेतलेला आहे। तर तुम्हाला किती ब्रेड घालायचे ते तुमच्या हिशोबाने, रोल थोडे जास्त बनवायचेत मला, म्हणून सर्व जिन्नस मी थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत। आता ब्रेडचा पूर्ण एक पॅकेट मी इथं हाताने खुसकारून घेतलेला आहे। आणि ब्रेड पुन्हा चुरले ना तर खूप कमी होतात आणि दिसताना तुम्हाला थोडे जास्त दिसत असतील। ज्यावेळेस आपण हे बॅटर तयार करू ना तर 2-3 चपात्या एवढंच बॅटर तयार होतं, 2-4 चपात्या बनत्या एवढंच तयार होतं। तर थोडंसं 4 चमचे मी बेसन पीठ टाकलंय, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर, लाल चटणी आणि अर्धा लिंबू पिळून घेतलंय, हळद टाकून घेतलेले। आणि अगोदर आपण मटर सोबत मिरच्या आणि काय टाकलं होतं आपण, मीठ मिरची टाकली ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्या हिशोबाने मीठ मिरची टाकून घ्यायची। वरतून आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकली। आणि आता या रेसिपीला पाणी बिलकुल लावायचं नाही, कारण मटरमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं आणि ब्रेड देखील ओले असतात। त्यांनीच हे बॅटर मस्त व्यवस्थित बनवून तयार होतं। जसं आपण पुऱ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ इथं करून घ्यायचं, म्हणजे बॅटर करून घ्यायचं। आणि बॅटर करून झालं की लगेचच आता याचे आपल्याला रोल बनवायला घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला वाटलं ना तुमचं बॅटर घट्टसर झालंय थोडंसं, तर पाण्याचे फक्त वले हात बॅटरला लावून बॅटर छान मिक्स करून घ्यायचे। आणि शक्यतो याला पाण्याचे वले हात लावायची गरज लागते, कारण ब्रेडमध्ये बी खूप सारं मॉइश्चर असतं आणि मटरमध्ये मॉइश्चर असतं, तर इझिली हे बॅटर बनवून तयार होतं। फक्त ज्यावेळेस आपण बॅटर तयार करत असतो त्यावेळेस चांगलं जोर लावून बॅटर मळून घ्यायचं। तर इथं मी रोल बनवून घेतलेले आहेत, बाकीचे बी असेच बनवून घेणार आहे। आणि मी पूर्ण रोल तयार केलेले होते आणि जोपर्यंत रोल तयार करत होते तोपर्यंत मी इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर रोल बनवून घ्यायचे आहेत। हे रोल खायला एक नंबर लागतात आणि नवीन रेसिपी आहे। नॉर्मल तुम्ही मटरचे खूप साऱ्या रेसिपी खाल्ल्या असतील, पण मटरचे रोल देखील बनवून पहा, खायला खूप भारी लागतात। आणि तुम्हाला स्पेशली पाहुणे वगैरे आल्यावर काही नवीन रेसिपी खाऊ घालायची असेल ना तर ही रेसिपी चहा सोबत पाहुण्याला द्या,
तुमच्या घरचे पाहुणे एकच म्हणजे एवढे खुश होऊन जातील विचारूच नका, कारण हे रोल खायला इतके भारी लागतात. ह्या टेस्टची तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीत, इतके भारी लागतात. नक्की तुमच्या घरी बी हे रोल ट्राय करा. तुमच्या घरातल्या पाहुण्यासकट तुमच्या घरातले मुलं, तुमच्या घरातले सदस्य हा नाश्ता, हा स्नॅक्स खाऊन खुश होतील. इतकी भारी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि हे रोल खायला सॉससोबत तुम्ही खाऊ शकता, एकच नंबर लागतात. चला मग आता भेटू परत नवीन अशाच काहीतरी रेसिपी सोबत. तोपर्यंत तुमची, तुमच्या घरातल्या सदस्याची आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घ्या. परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.